Question second. In the following table, the toll paid by drivers and the number of vehicles is shown. Find the mean of the toll by assume mean method. आता assume mean मेथड मध्ये 5 कॉलम्स करावे लागतील टेबल क्रिएट करण्यासाठी. ओके, फर्स्ट कॉलम असणार आहे क्लास टोल. मी पहिले टेबल आखूनच घेतलेला आहे, तो मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. फर्स्ट कॉलम मध्ये आहे क्लास टोल. ओके, आता हे मी कसं ठरवलं तर क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन मध्ये आपल्याला जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय काय कॉलम दिलेले आहेत. तर पहिला आहे टोल आणि दुसरा आहे नंबर ऑफ व्हेकल्स. नंबर ऑफ व्हेकल्स हा कॉलम येणार आहे फ्रिक्वेन्सीसाठी आणि पहिला कॉलम जो आहे टोल तो येणार आहे क्लास टोलसाठी. आता टोल हा रुपयांमध्ये दिला जातो आणि इथं आपल्याला रुपीज दिलेलाच आहे, त्यामुळे क्लास टोल इन रुपीज आणि त्यामध्ये जो टोल भरलेला आहे तो मी इथं राईट डाऊन करून घेतलेला आहे. ओके, क्लास मार्क आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथे एक नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे डेव्हिएशन. ते सुद्धा एकदम इझी आहे, कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये नंबर ऑफ व्हेकल्स यासाठी FI नाव दिलेलं आहे. नंबर ऑफ व्हेकल्स क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत ते मी इथे त्या रुपयांच्या समोर राईट डाऊन करून घेतलेले आहे. म्हणजे इथे 80 व्हेकल 300 ते 400 रुपये टोल भरतात, 120 व्हेकल 500 ते 600 रुपये टोल भरतात, 40 व्हेकल 700 ते 800 रुपये टोल भरतात, असा त्याच्यातून अर्थ आहे. ओके, आणि शेवटचा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी मल्टिपल डेव्हिएशन. त्यासाठी पहिल्यांदा आता आपण क्लास मार्क काढणार आहोत. पहिल्याचा क्लास मार्क बघूया. पहिल्यांदा व्हॅल्यू दिलेली आहे 300 आणि 400 म्हणजे 300 प्लस 400 याला डिवाइड असणार आहे 2 इज इक्वल टू 700 झाले अपॉन 2. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 1 रिमेंड राहिला, 2 5 जार 10 आणि 0 म्हणजे 350. ओके, आता डिवाइड करताना डिवाइड 2 आहे त्यामुळे वरती जी संख्या येणार आहे त्याची डायरेक्ट निम्मी केली तरी सुद्धा चालू शकेल. ओके, तशी पद्धत आपण पुढे बघूया. 400 प्लस 500 अपॉन 2 म्हणजे इथे झाले 900 अपॉन 2 म्हणजे 900ची निम्मी इज इक्वल टू 450. ओके, त्यामुळे इथे थोडासा जरा टाईम आपला सेव्ह होतो. पुढची आहे 500 प्लस 600. ओके, क्लास टोलमध्ये ज्या नंबर्स दिलेले आहेत त्यांची ॲडिशन आणि त्याला डिवाइड 2 आपण करत आहोत. पहिली केली 300 प्लस 400 त्याला आपण 2 घेतले, दुसऱ्यांदा घेतले 400 प्लस 500 आपण 2 घेतले. आता इथे 500 प्लस 600 आपण 2 इज इक्वल टू आता यांची ॲडिशन 1100 अपॉन 2 यांची निम्मी म्हणजे 550. त्यानंतर फोर्थमध्ये 600 प्लस 700 करावे लागतील आणि याला अपॉन 2 इज इक्वल टू 1300 अपॉन 2. 1300ची निम्मी 650. फिफ्थमध्ये 700 प्लस 800 अपॉन 2 इज इक्वल टू 1500 अपॉन 2 याची निम्मी 750. ओके, आता हे जे नंबर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत ते आहेत क्लास मार्क म्हणजेच XI. ते आपण इथे फिल करून टाकू. पहिल्याचे आहे 350, दुसऱ्याचे आहे 450, त्यानंतर 550, 650 अँड 750. ओके, म्हणजे इथे आपण XI फाइंड आउट केला. आता इथे नवीन आपल्याला शिकायचं आहे फाइंड आउट द डेव्हिएशन्स. आता ॲज्युम मीन व्हॅल्यूमध्ये क्लास मार्क्स मधील सेंटरची व्हॅल्यू ॲज्युम करावी लागते. आता इथे सेंटर काढता येईल का आपल्याला तर 1 2 3 4 5 म्हणजे 5 नंबर्स आलेले आहेत. याच्यामधील सेंटर कोणता असणार आहे 550. ओके, म्हणजेच ही झाली मिडल व्हॅल्यू. त्यामुळे 550ला ॲज्युम करूया दॅट इज ए म्हणजे ॲज्युम केलेली नंबर. मग ॲज्युम व्हॅल्यूचा वापर करून थर्ड कॉलम कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. नेम इट डेव्हिएशन. ओके, अँड फॉर्म्युला इज XI मायनस A जो इथं मी राईट डाऊन करून दिलेला आहे. आता इथं ॲज्युम व्हॅल्यू आपण कोणती काढलेली आहे 550 म्हणजेच मिडल व्हॅल्यू. आता ही लक्षात कशी ठेवायची तर या नंबरच्या समोरच मी एक छोटासा A लिहिणार आहे म्हणजे ती संख्या झाली ॲज्युम नंबर. आता इथे हा जो फॉर्म्युला आहे DI इज इक्वल टू XI मायनस A तर प्रत्येक ठिकाणी इथे A म्हणजे 550 असणार आहे. त्यामुळे या कॉलम मध्ये ॲडिशन आपण करूया. DI म्हणजे डेव्हिएशन इज इक्वल टू XI म्हणजे क्लास मार्क मायनस A म्हणजे ॲज्युम नंबर कोणता आहे 550 तो इथे राईट डाऊन करते.
ओके, म्हणजे सोल्युशनला तुम्हाला इझी जाईल. आता पुढे xi मायनस ए, पहिल्याची आहे 350 मायनस व्हॅल्यू आहे 550 एज्युम व्हॅल्यू. त्यानंतर सेकंडची आहे 450 मायनस 550. त्यानंतर 550 मायनस 550 म्हणजे एज्युम नंबरमधूनच एज्युम नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. त्यानंतर आहे 650 मायनस 550. त्यानंतर आहे 750 लास्ट नंबर मायनस 550. आता इथे बघा, लहान संख्येतून मोठी संख्या आपण सबट्रॅक्ट करत आहोत. अशा वेळेस काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची आणि सिम्बॉल त्याला मायनसचा द्यायचा, म्हणजेच निगेटिव्ह द्यायचा. म्हणजे इथे 550 मायनस 350 इज इक्वल टू मिळतील आपल्याला 200, पण मायनस 200. इथे सुद्धा लहान संख्येतून मोठी संख्या आपण सबट्रॅक्ट करत आहोत, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण सबट्रॅक्ट केली आणि त्याला सिम्बॉल येणार आहे मायनसचा. त्याच संख्येतून तीच संख्या जर का सबट्रॅक्ट केली तर आन्सर 0 येतं. 650 मायनस 550 इज इक्वल टू 100 मिळाले. 750 मायनस 550 इज इक्वल टू 200 मिळाले. ओके, मग हे जे नंबर आता मिळालेले आहेत ते इथं आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. याला म्हणतात डेव्हिएशन्स. ओके, म्हणजे डेव्हिएशनमध्ये आपण फॉर्म्युला काय वापरला, xi मायनस एज्युम व्हॅल्यू म्हणजेच xi मायनस मिडल नंबर दॅट इज एज्युम व्हॅल्यू. ओके, मग इथे लिहूया मायनस 200 मायनस 100 0 100 and 200. ओके, आता लास्ट कॉलम फ्रिक्वेन्सी मल्टिपल डेव्हिएशन म्हणजेच काय, fi मल्टिपल di. इथली संख्या आणि त्याच्याबरोबर असणारी di ची संख्या आपल्याला मल्टिपल करायची आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला इथे दाखवते. 0 0 0 3 टाइम्स 0 येतील. 1 0 आला. 8 0 जार 0, 8 0 जार 0, 8 2 जार 16 म्हणजे 16,000. पण 200 मायनस आहेत, मायनस 200 म्हणून इथे आन्सर मिळालं मायनस 16,000. ओके, आपण आता मल्टिप्लिकेशन केलं मायनस 200 मल्टिपल 80 म्हणजेच fi मल्टिपल di. त्यानंतर सेकंड मायनस 100 मायनस 110. झिरो झिरो अँड झिरो झिरो 1 0 0 1 1 जार 1. त्यानंतर 2 0 येतील. इथले 2 0 1 1 जार 1 म्हणजे 11,000 पण मायनस, कारण की 100ला मायनसचा सिम्बॉल आहे. त्यानंतर थर्ड 0 मल्टिपल 120. कोणत्याही संख्येला 0ने मल्टिपल केलं तर आन्सर 0च येतं, त्यामुळे इथं 0 येतील. 100 मल्टिपल 70 आणि 200 मल्टिपल 40 हे आपण ओरली करूया. याचं काढलं मायनस 16,000. दुसऱ्याचं काढलं मायनस 11,000. 0 मल्टिपल 120 0 आले. 70 मल्टिपल 100 म्हणजेच 70चे 0 आणि 100चे 2 0 असे आले 7,000. इथे 4 2 जार 8 1 2 3 3 0 म्हणजे 8,000 आले. ओके, आता याच्या सर्वांची आपल्याला सबमिशन करायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सबमिशन करायची आहे. ह्याची सबमिशन एकदम इझी आहे, ही सुद्धा आपण राईट डाऊन करू. 420 80 प्लस 110 प्लस 120 प्लस 70 प्लस 40 इज इक्वल टू 420. ओके, आता ह्याची ॲडिशन कशी करायची. आता 2 नंबर इथे निगेटिव्ह आहेत आणि 3 नंबर पॉझिटिव्ह आहेत. ओके, मग अशा वेळेस पहिले या पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन करायची. 7,000 प्लस 8,000 प्लस इथला 0. आता तो नाही घेतला तरी चालेल, पण तुम्हाला दाखवून देते. 7 प्लस 8 15,000. ओके, आता हे झाले पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन. त्यानंतर मायनस 16,000 आणि मायनस 11,000 यांची पहिले ॲडिशन करून घ्यायची. 0 0 0 6 प्लस 1 7 1 प्लस 1 2 27,000 पण मायनस 27,000. आता हे झाले पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन आणि ही झाली निगेटिव्ह नंबरची ॲडिशन. मग आता पुढे मायनस 27,000 प्लस 15,000.
आता इथे मोठा नंबर आहे 27,000, पण त्याला निगेटिव्हचं सिम्बॉल आहे, त्यामुळे ॲक्शन सुद्धा निगेटिव्हची होईल, म्हणजेच मायनसची होईल. मग इथे मायनस म्हणावं लागेल. 0 0 0 7 - 5 = 2 आले आणि 2 - 1 = 1 आले. आणि मोठ्या नंबरला सिम्बॉल आहे मायनसचा, त्यामुळे आन्सरला सुद्धा सिम्बॉल येईल मायनसचा. त्यामुळे इथे आन्सर मिळाला आपल्याला -12,000. ओके, ह्याचं सोल्युशन कसं केलं? पहिले पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन केली, त्यानंतर निगेटिव्ह नंबरची ॲडिशन केली, निगेटिव्ह नंबर प्लस पॉझिटिव्ह नंबर केला. पण मोठ्या नंबरला मायनसचा सिम्बॉल असल्यामुळे ॲक्शन आपल्याला सबट्रॅक्शनची करावी लागली. ओके, त्यामुळे 27,000 - 15,000 12,000 मिळाले आणि मोठ्या नंबरला मायनसचा सिम्बॉल असल्यामुळे आन्सरला सुद्धा मायनसचा सिम्बॉल मिळाला. ओके, त्याचं आन्सर मिळालं -12,000. आता आपल्याला मीन काढायचं आहे. आता मीन काढण्यासाठी या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, समिशन FI आणि समिशन FI/DI. या दोन गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यावरून आता मीन काढूया. इथे एक गोष्ट दाखवते तुम्हाला. आपण 550 हा ॲज्युम नंबर घेतला होता. या नंबरपासून बाकीचे जे क्लास मार्क आहेत त्यांचे डिस्टन्स किती आहे ते इथं आपण डेव्हिएशनमध्ये दाखवलं. ओके, हे सांगायचं राहिलं होतं, त्यामुळे परत एकदा सांगते. ॲज्युम नंबरपासून क्लास मार्कमधील बाकीचे जे नंबर आहेत ते किती डिस्टन्सवर आहेत हे दाखवणारा कॉलम म्हणजे डेव्हिएशन. अशा प्रकारे तुम्ही हा डेव्हिएशनचा कॉलम लक्षात ठेवू शकता. ओके, आता मागची मेथड जी होती डायरेक्ट मेथड, त्यामध्ये आपण डायरेक्ट मीन काढला होता, म्हणजेच X बार काढलेला होता. आता इथं मात्र ॲज्युम मीन मेथड आहे, यासाठी आपण इथे एक्स्ट्राच एक कॉलम करावा लागलेला होता डेव्हिएशनचा. त्यामुळे इथे आपल्याला पहिल्यांदा D बार काढावा लागणार आहे. मग D बार = याचा फॉर्म्युला असणार आहे समिशन FI/DI अपॉन समिशन FI. ओके, समिशन FI/DI म्हणजे टोटल -12,000 अपॉन समिशन FI म्हणजे याची टोटल 420. इथला 0 गेला, इथला 0 गेला, 2 ने डिवाइड करूया. 2 2 = 4, 2 1 = 2. इथे सुद्धा आता मायनसमध्ये येतील. 2 6 = 12, 0 0. दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड करूया. 3 7 = 21. इथं मायनस येईल. 3 2 = 6, 0 0. म्हणजेच -200ला आता 7 ने डिवाइड करायचं आहे. आता कन्फ्युजन होऊ नये म्हणून वेगळं मी राईट डाऊन करून घेते. -200/7. 7 ने डिवाइड करूया. 7 1 = 7. आन्सर येईल मायनसमध्ये, त्यामुळे मायनसचा पहिल्यांदा सिम्बॉल. 7 2 = 14. 20 - 14 म्हणजे 6 राहिले आणि इथला 0 म्हणजे 60ला आता 7 ने डिवाइड करूया. 7 8 = 56. आता पॉईंट येईल, कारण की ह्याला डायरेक्ट आता भाग जात नाहीये. 60 - 56 = 4 रिमेनिंग राहिले. अजून एक 0 आपल्याला घ्यावा लागणार आहे, म्हणून 40ला 7 ने डिवाइड करूया. 7 5 = 35. परत 40 - 35 = 5 रिमेनिंग राहिले, म्हणजेच आता 50ला आपल्याला डिवाइड करावं लागतील. 7 7 = 49. 50 - 49 = 1 रिमेनिंग राहिला. अजून एक 0 जर का ॲड केला तर 10 झाले, म्हणजे 10ला 7 ने जर का डिवाइड केलं तर 7 1 = 7. आता अशीच प्रोसेस पुढे कंटिन्यू होत राहणार आहे, त्यामुळे इथेच आन्सर आपलं फायनल झालं -28.571. ओके, हे झाले D बार. यावरून आता मीन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मीन म्हणजे X बार = आता याचा फॉर्म्युला असणार आहे A म्हणजे ॲज्युम्ड व्हॅल्यू प्लस D बार. ओके, हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. ॲज्युम व्हॅल्यू आपण कोणती घेतली होती? 550 प्लस D बार आत्ता आपण काढला -28.571 = आता इथे प्लस आलेला आहे, इथं मायनस आलेला आहे, त्यामुळे हा नंबर आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. ओके, मग आता हा सॉल्व कसा करणार? 550 पहिल्यांदा याचा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. प्लस मायनस म्हणजे मायनस होतील, -28.571. ओके, मग या नंबरमधून हा नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. याचं आन्सर मिळेल 521.43. ओके, हे मिळालं आपल्याला आन्सर इन रुपीज. मग फायनल आन्सर, द मीन ऑफ टोल इज
₹521.43. ओके. आता हे डायरेक्ट मी सॉल्व केलेले, तुम्हाला लागलं तर इथं रफमध्ये दाखवते, म्हणजे कसं आन्सर काढलं ते तुम्हाला कळेल. आता 550 मध्ये पॉईंट नाही आहे, म्हणजे इथे पुढे .000 झाले. ओके. यामधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची आहे 28.571. ओके. अशा प्रकारे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. Question 4. A frequency distribution table for the production of oranges of some farm owners is given below. Find the mean production of oranges by assume mean method. त्यासाठी खाली एक टेबल दिलेला आहे. पहिला कॉलम आहे प्रोडक्शन, तो दिलेला आहे 1000 रुपीजमध्ये, आणि नंबर ऑफ फार्म ओनर सेकंड कॉलम दिलेला आहे, त्यामध्ये फार्म ओनरची संख्या दिलेली आहे. ओके. आता पहिला जो कॉलम आहे प्रोडक्शन, तो 1000 रुपीजमध्ये दिलेला आहे, म्हणजे इथं 2530 म्हणजे 25,000 to 30,000 असणार आहे. सेकंड क्वेश्चन सारखाच हा पण क्वेश्चन आहे ॲज्युम मीन मेथडचा. यामध्ये संत्र्याचे उत्पादन आणि नंबर ऑफ फार्म ओनर दिलेले आहेत, यावरून टेबल बनवायचं आहे. ॲज्युम मीन मेथड आहे म्हणजे इथे 5 कॉलम्स बनवावे लागणार आहेत, ते मी इथं करून दाखवलेले आहेत. आता पहिला कॉलम जो असणार आहे तो क्लास प्रोडक्शन असणार आहे 1000 रुपीजमध्ये, हे लिहायला विसरायचं नाही. क्लास प्रोडक्शन 1000 रुपीज, त्यामध्ये जे नंबर्स दिलेले आहेत 25 to 30. आता हे ॲक्च्युअल नंबर कोणते असणार आहेत तर 25,000 to 30,000, पण इथे नंबर संख्या कमी झाल्यामुळे आपल्याला कॉलम पण छोटा घेता आला. पण लक्षात ठेवायचा 1000 रुपीज म्हणजे 25,000 to 30,000, 45 to 50 म्हणजे 45,000 to 50,000. त्यानंतर फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे फार्म ओनरची ती इथं FI मध्ये मी राईट डाऊन करून घेतलेली आहे. आता क्लास मार्क पहिल्यांदा आपल्याला काढायचा आहे. क्लास मार्क म्हणजेच XI. अजून एक गोष्ट सांगायची विसरली मी तुम्हाला, नेहमी जेव्हा आपण टेबल करतो तेव्हा टेबलचे नावं काय लक्षात ठेवायचे, तर जे आपल्याला क्वेश्चनमध्ये जे 2 टेबल्स दिलेले असतात, पहिला जो कॉलम असतो तो इथे पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्यायचा, दुसरा जो कॉलम असतो तो फ्रिक्वेन्सीचा असतो, तो सेकंड लास्ट कॉलम आपल्याला बनवायचा असतो फ्रिक्वेन्सीचा. ओके. आणि डायरेक्ट मेथड, डेव्हिएशन मेथड किंवा स्टेप डेव्हिएशन प्रमाणे मधले कॉलम आपल्याला घ्यायचे असतात. त्यामधील सेकंड कॉलम हा फिक्सच असतो क्लास मार्कचा. क्लास मार्कसाठी फर्स्ट क्लास मार्क 25 + 30. ओके. म्हणजे पहिल्यामध्ये जे नंबर्स दिलेले आहेत त्यांची ॲडिशन अपॉन 2 इज इक्वल टू 55/2. 55ची निम्मे किती होतील तर 27.5. त्यानंतर सेकंडमध्ये 35 म्हणजे 30 + 35/2 इज इक्वल टू 65/2, म्हणजे इथं होतील 32.5. 65ची निम्मे 32.5. त्यानंतर थर्डमध्ये 35 + 40/2 इज इक्वल टू 75/2. 75ची निम्मे म्हणजे 37.5. त्यानंतर फोर्थमध्ये 40 + 45/2 म्हणजे 85/2. 85चे निम्मे होतील 42.5. त्यानंतर फिफ्थमध्ये 45 + 50/2 म्हणजे हे झाले 95/2. 95चे निम्मे म्हणजे 47.5. ओके. हे जे नंबर्स आलेले आहेत ते क्लास मार्कचे आलेले आहेत, ते मी इथं फिल करते क्लास मार्कमध्ये. पहिल्याचं आहे 27.5, दुसऱ्याचं आहे 32.5, तिसऱ्याचं आहे 37.5, चौथ्याचं आहे 42.5 आणि लास्ट आहे 47.5. आता थर्ड कॉलममध्ये आपल्याला डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आहे, पण डेव्हिएशनमध्ये फॉर्म्युला काय दिलेला आहे DI = XI - A. A म्हणजे ॲज्युम नंबर. आता यापैकी ॲज्युम नंबर आपण कोणता घेऊ शकतो, इथे 5 नंबर्स आलेले आहेत क्लास मार्कमध्ये, त्यामध्ये मिडल नंबर म्हणजे आपण ॲज्युम नंबर घेऊ शकतो. ओके. मग तो मिडल नंबर आहे 37.5, तो आपण घेऊया ॲज्युम नंबर. A म्हणजे ॲज्युम नंबर. इथे अजून एक सोपा फॉर्म्युला लिहून घेते. DI = XI मायनस ॲज्युम नंबर या 5 नंबरसाठी सेम असणार आहे 37.5, तो इथे राईट डाऊन करते 37.5. ओके. आता डेव्हिएशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डेव्हिएशनमध्ये XI मायनस 37.5 म्हणजेच पहिला नंबर काय आहे 27.5 मायनस 37.5. लहान संख्येमधून मोठी संख्या आपण सबट्रॅक्ट करत आहोत, त्यामुळे आन्सरला येणार आहे मायनसचा सिम्बॉल. ओके.
पण ॲक्च्युली मोठ्या नंबरमधून लहान संख्या आपल्याला सबट्रॅक्ट करावी लागेल. 5 - 5 इज इक्वल टू 0. 0.7 - 7 इज इक्वल टू 0 आणि 3 - 2 इज इक्वल टू 1. त्याचप्रमाणे सेकंड 32.5 हा झाला xi मायनस a 37.5. इथे सुद्धा लहान संख्येमधून मोठी संख्या आपण सबट्रॅक्ट करत आहोत, त्यामुळे आन्सरला मायनसचे सिम्बॉल येईल. आणि 5 - 5 इज इक्वल टू 0. 0.7 - 2 इज इक्वल टू 5 आणि 3 - 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच 5.0. सिम्बॉल आला मायनसचा म्हणजे -5.0 दॅट इज -5. ओके, म्हणजे इथे लिहिते -10 - 5. त्यानंतर थर्डमध्ये क्लास मार्क आहे म्हणजेच xi आहे 37.5 मायनस a आहे 37.5. त्याच नंबरमधून ती संख्या सबट्रॅक्ट केल्यावर आन्सर येतं 0. त्यानंतर 42.5 क्लास मार्क xi मायनस a म्हणजे 37.5. ओके, मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करत आहोत, त्यामुळे आन्सरला मायनसचा सिम्बॉल येणार नाही. 5 - 5 इज इक्वल टू 0. पॉईंट आला त्यामुळे 0.2 मधून 7 गेले किंवा डायरेक्ट 42 - 37 करूया. आन्सर येईल 5 म्हणजे 5.0 इज इक्वल टू 5. लास्ट 47.5 मायनस ॲज्युम नंबर 37.5 इज इक्वल टू 5 - 5 इज इक्वल टू 0. पॉईंट आता इथे 47 - 37 इज इक्वल टू डायरेक्ट 10 लिहूया म्हणजेच इथे आले 10. ओके, म्हणजे डेविएशन आत्ता आपण फाइंड आउट केलेलं आहे ते इथं फिल करून घेऊ. पहिल्याचं आहे -10, दुसऱ्याचं आहे -5, थर्ड आहे 0, फोर्थ आहे 5 आणि लास्ट आहे 10. आता लास्ट कॉलम फिल करूया. लास्ट कॉलममध्ये आहे फ्रिक्वेन्सी मल्टिपल डेविएशन म्हणजेच fi मल्टिपल di. म्हणजे हे 2 कॉलम जे आहेत त्यामध्ये नंबरची मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता हे आपण ओरलीच करू शकतो कारण की नंबर एकदम सिंपल आलेले आहेत. -10 मल्टिपल 20 इज इक्वल टू -200. -5 मल्टिपल 25 5 जर 125 पण मायनस येईल कारण की एका नंबरला मायनसचा सिम्बॉल आहे. 0 मल्टिपल 15 इज इक्वल टू 0. कोणत्याही नंबरने 0ला जर का मल्टिपल केलं तर आन्सर 0 येतो. 5 मल्टिपल 10 50. 10 मल्टिपल 10 100. आता समिशन fi मध्ये यांची ॲडिशन होईल. 10 + 10 20, 20 + 15 35, 35 + 25 इज इक्वल टू 60 आणि 60 + 20 इज इक्वल टू 80. त्यानंतर आता इथे कशी ॲडिशन करणार. पहिले या तिघांची ॲडिशन 150 झाली. ओके, त्यानंतर -200 -125 म्हणजे इथे झाले -325. आता या दोघांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. ओके, म्हणजेच आता इथे प्लस मायनस आहे म्हणजे इथे येणार आहे मायनस. ओके, मग -325 + 150 म्हणजे 5 - 0 इज इक्वल टू 5. इथे 2 मधून 5 गेले म्हणजे 12 मधून 5 गेले 7 आणि इथे 2 मधून 1 गेला म्हणजे 1 पण मायनसचा सिम्बॉल आहे. ओके, असं समजत नसेल तर 325 - 150 करून घ्या. 5 12 मधून 5 गेले 7 आणि 2 मधून 1 गेला. मोठ्या संख्येला सिम्बॉल आहे मायनसचा त्यामुळे इथे येईल मायनस म्हणून -175. ओके, म्हणजे इथे समिशन fi di मिळाला आपल्याला -175. आता आपल्याला मीन म्हणजेच x बार फाइंड आउट करायचा आहे पण ही मेथड आहे ॲज्युम मीन मेथड. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डी बार फाइंड आउट करावा लागतो. मग डी बारचा फॉर्म्युला आहे डी बार इज इक्वल टू समिशन fi di अपॉन समिशन fi. व्हॅल्यू पुट करूया. -175 अपॉन समिशन fi 80. ओके, इज इक्वल टू तर इतर रफमध्ये दाखवते 175. आता 80चं टेबल तर मला काही येत नाही आहे, डायरेक्ट 8ने डिवाइड करते. हा 0 नंतर विचारत घेऊ. 8 2 = 16 1
वरतून घेतले 5, 8 1 जार 8, रिमेनिंग राहिले 7. 7च्या टेबलमध्ये 8 नाही आहेत, त्यामुळे वरतून 0 घ्यावा लागेल, त्यामुळे इथं पॉईंट द्यावा लागेल. 64 इथे झाले 6, म्हणजे 8नी डिवाइड केल्यानंतर 21.8. आणि आता 8च्या ऐवजी 80 करायचे आहेत, कारण की इथे 80 आहे, त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो इकडे येईल. अजून एक जर का 0 घालवला तर 8 7 जार 56. ओके, म्हणजे ही प्रोसेस कंटिन्यू चालतच राहणार आहे. त्यामुळे 2.187. आता थर्ड नंबर 7 आहे, म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे इथे आपल्याला 9 करून घेता येतील. म्हणजे इथे आन्सर मिळालं 2.90. त्यामुळे डी बार मिळाला. देअरफॉर डी बार इज इक्वल टू 2.90. ओके, यावरून आता मीन म्हणजेच एक्स बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मायनस नंबरला आपण 80ने डिवाइड केलं होतं, त्यामुळे इथे आन्सर सुद्धा मायनसमध्ये येईल, -2.19. ओके, आता मीन कॅल्क्युलेट करूया. मीन म्हणजेच एक्स बार इज इक्वल टू ए प्लस म्हणजेच ॲज्युम व्हॅल्यू प्लस डी बार इज इक्वल टू ॲज्युम व्हॅल्यू आपण घेतलेली होती 37.5 प्लस डी बार आत्ताच आपण काढला -2.19. मायनसचा सिम्बॉल आहे, त्यामुळे ही संख्या आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. इज इक्वल टू 37.5 प्लस मायनस मायनस झाले ब्रॅकेट रिमूव्ह करताना, त्यामुळे इथे झाले -2.19. ओके, आता या दोघांची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. 37.5 आणि इथे आहे 2.19. ओके, या दोघांची सबट्रॅक्शन. आता इथे 1 युनिट आहे, इथे 2 युनिट आहे, मी इथे ॲडिशनल 0 आपण घेऊन टाकू. 10 - 9 इज इक्वल टू 1 झाला, इथे 4 उरले. 4 - 1 इज इक्वल टू 3 झाला, पॉईंट खाली. 7 - 2 इज इक्वल टू 5 झाले, आणि 3 - 0 इज इक्वल टू 3 झाले. म्हणजे आन्सर मिळालं 35.31. 35.31. इथपर्यंत आन्सर स्टॉप झालं का विचार करा बरं. तर नाही. आता हे आपण काय काढलेलं आहे, मीन म्हणजे एक्स बार काढलेला आहे. फर्स्ट कॉलममध्येच मी तुम्हाला राईट डाऊन करून दिलेलं होतं क्लास प्रोडक्शन. ओके, ही प्रोडक्शन आपल्याला दिलेली आहेत रुपीजमध्ये, 1000 रुपीजमध्ये. त्यामुळे हे आलेले आहेत 1000 रुपीमध्ये, मग हे आपल्याला कन्वर्ट करून घ्यावे लागतील. म्हणजे 35.31 मल्टिपल 1000. ओके, मग आता आन्सर काय येईल तर 35, 31 and 0. ओके, म्हणजे या संख्येला 1000नी जर का मल्टिपल केलं तर आन्सर मिळाला आपल्याला 35,310. हे मिळाले रुपीजमध्ये. हे आपण फायनल आन्सरमध्ये लिहूया. द मीन ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस is ₹35,310.